विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आधारस्तंभ एकता सामाजिक संस्थेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम। गेल्या 15 वर्षापासून भारताच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येणाऱ्या 5 ते 6 हजार भीमानुयायांना नाश्ता, कांदा पोहे, वडापाव, चहा, बिस्किट आणि पाण्याचं वाटप करण्यात येत आहे। यावर्षीसुद्धा आधारस्तंभ एकता सामाजिक संस्था संस्थापक आयोजक अध्यक्ष सतीश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीसुद्धा 6 ते 7 हजार भीमानुयायांना वडापाव, चहा, बिस्किट, पोहे इत्यादीचा नाश्ता देण्यात आला आणि यापुढेही येणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आधारस्तंभ एकता सामाजिक संस्थेच्या वतीने अशाच पद्धतीचं अविरत कार्य प्रत्येक वर्षी करण्यात येणार आहे। याची ग्वाही मंडळाचे संस्थापक आयोजक अध्यक्ष सतीश रामचंद्र थोरात, सदस्य संजय चक्रे, सुनील जाधव, संदीप अग्रेरी, शिवाजी सोळे, अंबादास पुकाळे, विश्व कांबळे, अशोक मेश्राम, संजय पळसकर, विनोद पळसकर, नितीन बळणेकर, आशिष जोगदंड, विनायक बाबुलकर, हरिभाऊ मातले, सचिन शिवलकर, रवींद्र मोरे, हरीश जेजुरी, मिथुन चक्र, सत्यवान गायकवाड, समीर खान तसेच महिला समाजसेविका उषा थोरात, रूपानी चक्रे, मालकताई श्रद्धा मोरे, माया पळसकर, ॲडव्होकेट रजनी पळसकर, संगीता थोरात, नीतू चक्रे, आधारस्तंभ एकता सामाजिक संस्था महिला मंडळ तसेच 6 डिसेंबर 2025 महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दादर येथील वडापाव वाटप बुद्ध धम्म संस्कार संस्था कासारवडीवली परिसर घोडबंदर ठाणे पश्चिम यांच्या विद्यमाने आयुष्यमान वीरेंद्र वासनिक सचिव, आयुष्यमान जयकुमार घोडके अध्यक्ष, आयुष्यमान मनीष मेश्राम, आयुष्यमान नरेंद्र थोरात, आयुष्यमान रवींद्र बनसोडे, आयुष्यमान विजय गडलिंग, आयुष्यमान मच्छिंद्र तिगोटे, आयुष्यमान सुभाष श्यामकुवर, आयुष्यमान सुभाष बागडे, आयुष्यमान सुवर्णा वाचनिक, आयुष्यमान स्वाती मोटघरे, आयुष्यमान सुमेधा वाठोरे, आयुष्यमान शिल्पा शंभरकर, आयुष्यमान संध्या जाधव, आयुष्यमान सुजाता भदरगे इत्यादींनी महापरिनिर्वाण दिनी वडापाव, चहा, बिस्किट व फराळ वाटप करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला। विजं देवरूपं सुजीवं विमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतरज्जं सुपेनं विरतरज्जं सुजतनेनं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि शीलदर्शनं सम्पन्नं धम्मच्च सच्चवेदिनं शीलदर्शनं सम्पन्नं धम्मच्च सच्चवेदिनं सदा जागरमानानं अहोरतानुशिक्येन सदा जागरमानानं अहोरतानुशिकेन न च भविष्यति न चैतरहि विद्यति न च भविष्यति न चैतरहि विद्यति जागवन्तं पुरीसं बहुसुतो भीमरावन् जागवन्तं पुरीसं बहुसुतो भीमरावन् महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावन् वन्दामि भीमरावन् वन्दामि भीमरावन् सामानित्य समाधानं धम्मं बहुजन सदेशितं
सम्मादिट्ठि समादानं धम्मं बहुजन सवेसितं वज्रं च वज्रतो यतवा अवज्रं च अवज्रतो वज्रं च वज्रतो यतवा अवज्रं च अवज्रतो पापाणि परिवर्जन्तो अय्यपारमी पूरिन्तो पापानि परिवर्जन्तो अय्यपारमी पूरिन्तो तितिकमेघानि गम्भीरो कारुणिको भीमरावन् तिक्खमेघानि गम्भीरो कारुणिको भीमरावन् महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावन् वन्दामि भीमरावन् वन्दामि भीमरावन् सम्मानता च स्वाधीनता च धम्मं च अविवर्तको समानता च स्वाधीनता च सम्मं च अविवर्तको वर्णभेदस्य उपचिह्नको अवैरानि विजितो वर्णभेदस्य उपचिह्नको अवैरानि विजितो जम्बूदीपस्य विधिनियजनको जम्बूदीपस्य विधिनियजनको विजटानि सुपारहो युगन्धरो भीमरावन् विजटानि सुपारहो युगन्धरो भीमरावन् महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावन् वन्दामि भीमरावन् वन्दामि भीमरावन् साधु 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 जय भीम या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो नमः. जय आणि आशिया खंडातील एकमेव बँक असलेली ही आमची बँक पगारदार वर्ग सॅलरी अर्नर्स आपण ज्याला बोलतो त्या वर्गातून आलेली ही कोऑपरेटिव्ह बँक महानगरपालिकेची बँक या ठिकाणी आभार मानत आहोत आम्ही सर्वांना धन्यवाद देत आहोत. बंधूंनो, काही करू नका, गोंधळ करू नका, आरामात पाण्याचा आस्वाद घ्या. पाणी पिऊन झाल्यावरती असिस्टंट मॅनेजर आमचे जिल्हा ब्रांचचे या ठिकाणी पाण्याचं वाटप करीत आहे. न थकता उत्स्फूर्तपणे ते आपली सेवा पाण्याचं वाटप करीत आहेत. आमच्या या ठिकाणी देवनार शाखेचे असिस्टंट मॅनेजर B.A. कांबळे साहेब या ठिकाणी सहकार्य करीत आहेत. आमचे कार्यकर्ते संतोष कांबळे या ठिकाणी आम्हाला सहकार्य करीत आहेत. पुढे सरका पाण्याची बॉटल घेऊन पुढे सरका गडबड करू नका. प्यायला पाण्याच्या रिकामी बॉटल करेल. कृपया त्यांनी रांगेत ठेवून चहा आणि बिस्किट याचा आस्वाद द्यावा. सर्वांना विनंती आहे, कृपया रांगेत एक सिंगल नाही म्हणून आणि कुठल्याही गडबड गोष्टी न करता तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद द्या.
आधारस्तंभ एकता सामाजिक संस्था दादर पश्चिम अध्यक्ष आयुष्यमान सतीश थोरात यांच्यातर्फे आयोजित केलेला कार्यक्रम आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी भाग घेऊन नितीन चक्रेजी लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज किती लोकांना तुम्ही वडापाव, चहा, बिस्किट आणि खाण्याचे पदार्थ दिलेत? संख्या अशी आम्ही मोजली नाही, पण 12 वाजतापासून आम्ही आधी वडापाव वाटायला सुरुवात केली. किती वडापाव साधारण? साधारण आपली एक 5,000 वडापाव अंदाजे गेले असतील. वा, 5,000 वडापाव. 12 वाजतापासून चालू केले. हो. त्यानंतर मग आम्ही बिस्किट आणि चहाचं वाटप केलंय. अच्छा. यातही 32,000च्या पलीकडे संख्या गेलेली आहे आतापर्यंत. अजून लोकांची रीक चालूच आहे. कितवं वर्ष आहे? कितवं वर्ष आहे? हे आमच्या 15 वर्षाचं लग्न. 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून ही सेवा चालू आहे. हे कसं मॅनेज करता तुम्ही? लोकवर्गणीतून लोकप्रतिनिधी आणि आमचे जेवढेही सदस्य आहेत मंडळातले ते स्वतःच्या ऐपतीने ज्यांना जेवढं होत असेल त्याप्रमाणे देतात. आम्ही कुठेही मोठी असं डोनेशनसाठी जात नाही आहे. हे सगळं आणि सेवेसाठी जेवढे उभे आहेत हे निःशुल्क आहेत. कुणी यासाठी पैसा घेत नाही. आपल्या मेहनतीने उभे आहेत. आणि या सगळ्यात मोठा हात म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आयुष्यमान सतीश थोरात, आधार एकता सामाजिक संस्था. हा माणूस एकटा हे सगळं पेलतोय आणि त्या माणसाच्या प्रेमाखातर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी ही अशीच नाही की फक्त भीमअनुयायी आहेत. या सगळ्या प्रादेशिक सगळ्या प्रदेशाची लोक आहेत जिथे येऊन सेवा करत आहेत आणि एका सतीशच्या हाकेवर सगळे येत आहेत आणि सतीशचा खूप मोठा वाटा आहे या सगळ्याच्या. आणि ही संस्था आहे आधारस्तंभ एकता सामाजिक संस्था. सामाजिक कार्यात आम्ही अग्रभागी असतो. या भागात जेवढेही फेरीवाले आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्यासाठी आमची संस्था विशेष करून सतीश थोरात हे झटत असतात त्यांच्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा पुढे प्रयत्न करत असतात. आणि ही जी तुम्ही आयोजन बघते हे नियोजन याचं पूर्ण श्रेय हे सतीश थोरात यांना जातं. कारण की प्रत्येक गेली सलग 15 वर्ष एवढा कार्यक्रम करणं शक्य नाही आहे, पण त्यांच्या मार्गदर्शनाने आणि इतर मंडळातील सदस्य आहेत, महिला वर्ग आहेत जे आवर्जून इथे उभे राहतात आणि या कार्यक्रमात मदत करतात. या सगळ्यांचा आमच्या माध्यमातून धन्यवाद करतो. धन्यवाद. खरंच ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की तुम्ही 5,000 लोकांना वडापाव दिले. म्हणजे आज 5,000 लोकांच्या जी भूक होती ती अर्धी भूक तुम्ही शमवलेली आहे. आणि हे मोठं कार्य आहे, कारण दानात दान, अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे. आणि तुमच्यासारख्या अशा दात्यांमुळेच हे आपले भीमानुयायी इतक्या लांब दुर्गम भागातून गोरगरीब सरळ येतात बाबासाहेबांना अभिवादन. आणि खरंच सांगतो हे तुम्ही केलेलं कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक वेगळ्या पद्धतीचं अभिवादन आहे. अजून सतीशजी तुम्ही काय बोलाल? काय नाही, माझी सहकारी मंडळीने एवढे वर्ष माझ्याबरोबर साथ दिला आहे. आज माझी बायपास सर्जरी होऊन सुद्धा मला एवढं प्रोत्साहन उभं केलं की हे कार्यक्रम झालाच पाहिजे, सलग चालला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या मंडळांना हात जोडतो. धन्यवाद. सतीशजी बघा, चांगलं जो काम करतो ना तर तो कितीही खड्ड्यात असू दे तो वर येणारच. आणि आज तुमची ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे, पण तुम्ही बिस्किटाचे बॉक्स घेऊन कुठून येत होतात, तुम्हाला काही त्रास नाही होत. ते याच्या मागचं ते एक तुम्हाला आशीर्वाद आहेत हे ज्या बाबासाहेबांचे. आणि हे जी लोक आलेली आहेत बघा ही गावागावातून है ना, यांच्या पोटामध्ये एक वडापाव, यांच्या पोटामध्ये एखादा वडापाव किंवा चहा बिस्किट हे गेलं ना की ऊर्जा येते आणि त्याचे कळत नकळत तुम्हाला आशीर्वाद लाभतात. खरंच हे तुमचं कार्य तुम्ही असंच चालू ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणखीन तुमची शक्ती वाढवावी लागणार आहे. कारण तुमच्या या भरोश्यावरच भीम अनुयायी आणखीन येतात की बाबा आपण तिथे जातो, आपल्याला चहा बिस्किट वडापाव मिळतात, खाण्यापिण्याची काही चिंता नाही. कारण तुमच्यासारखेच आणखीन काही बांधव शिवाजी पार्क किंवा आता इथे बाजूला बघा पाणी वाटप करतायत, तर अशी सर्व लोक करतायत आणि हे फार महत्त्वाचं काम आहे. बोला. ही सुरुवात आम्ही थोडक्यापासून केली होती. आम्ही आपले मित्र वगैरे सर्व हे आहेत त्याच्या सुरुवातीला किती लोकांना तुम्ही नाश्ता देत होते? वाढत आहे तरी भरपूर. आता आम्हाला 15 वर्ष झाली की आम्हाला असं वाटत नाही की आम्ही 2 दिवस आता जागरण करून हे करून ते करून सर्व एवढं चांगल्या प्रकारात पार पडत आहे आणि वर्षानुवर्ष आमचं भरपूर काही वाढत आहे. किती दिवस अगोदर ही तयारी चालते तुमची? आमची कमीत कमी आता आमच्या भावांची तब्येत जास्त हे झाली होती त्यामुळे आम्ही थोडं उशिरा झालं, पण वेळेवर केलं आणि त्यापेक्षा पण प्रत्येक वर्षापेक्षा पण आणखीन भरपूर काही केलं आम्ही.
आता हे आमचा प्रोग्राम बोलतो ना आम्ही सकाळपासून चालू करायचं तर 6, 7, 8 वाजेपर्यंत राहायचं. आता आम्हाला 11 इथे वाजतात. पण काय करणार, आमची मंडळी, आमची फॅमिली सर्व आम्हाला सहकार्य करतात. तर त्यासाठी ना वर्षानुवर्ष वाढत आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेने हे आणखीन भरपूर काय वाढेल आणि आमचं सहकार्य प्रत्येक वर्षी या दिवसासाठी असेल. आणखीन तुमचं मंडळ काय काय ऍक्टिव्हिटीज करतं? नाही, भरपूर काही गोष्टीमध्ये ऍक्टिव्हिटी करते, कारण आमची संस्था पण आहे. काही चांगल्या गोष्टी, काय दहीहंडीला पण मला वाटतं तुम्ही अल्पोपहार देता. हा? दहीहंडीला पण अल्पोपहार देता. प्रत्येक असं नाही की आपण आपलं जे पण काही आमचे सण वगैरे असतात, रानाडे रोड फेरीवाल्यांतर्फे रामनवमी झालं, दहीहंडी झालं, सर्व काही त्यात आम्ही मिळून सहकार्य करतो. खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणखीन कोण काय बोलणार आहे? लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी दुपारी आलो होतो, मी पाहिलं तुम्ही पाव चिरत होता, त्यामध्ये वडा टाकत होता. खरोखर त्यानंतर बिस्किटाचे पुडे करत होता, चहाचं तुम्ही मदत करत होता. तर आज सकाळपासून तुम्ही यांना तेवढीच मदत करताय का? आता तुम्ही किती लोकांपर्यंत बिस्किटचे पुडे, वडापाव किती लोकांना वाटले तुम्ही? सकाळपासून करतोय, लाखो लोक येत आहेत, जात आहेत, कंटिन्यू चालू आहे तर सकाळपासून. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आमचा समाज एकत्र दिसतोय सर. या कार्यक्रमाच्या उद्देशाने सर्व समाज एकत्र दिसतो. आमचे समाज बांधव, तळागाळातील लोक इथे उपस्थित आहे. या कार्यक्रमासाठी खूप अभिमान वाटतो आम्हाला. आम्ही पण इथेच 15 वर्षापासून हेच काम करतोय सर. अच्छा. आणि खूपच इथे म्हणजे गरीब श्रीमंत सर्वच प्रकारचे लोक दिसत आहेत आम्हाला. आणि आमचा समाज इथं चालताना बघतोय ना, तर आम्हाला अभिमान वाटतोय सर. सर्व एक दुसरी जमेची बाजू, हा आपला समाज दूर खेड्यापाड्यातून येतोय. 2-2, 3-3 दिवसाचा प्रवास करून UP, बिहार, MP इकडून येतोय. कसा येतोय त्याचं त्याला माहिती. आणि आपण चैत्यभूमीच्या शेजारीच आहोत आहे ना. पण आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय. आणि हे असं अभिवादन प्रत्येकाने करायला पाहिजे, जेणेकरून जो आपला अभिमानुयायी आहे त्याचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. आणखीन तुम्ही तुमच्या मंडळाच्या थ्रू आणखीन काय ऍक्टिव्हिटीज करता? सर याद्वारे आम्ही बिस्किट, वडापावचं तुम्ही बघताय सकाळपासून पाणी वगैरे आम्ही सगळं करतोय. आणि इथे असलेले सर्व दादरचे लोक आहेत ते प्रस्थापित लोक, म्हणजे इथले जमिनीवरचे लोक जे इथे बिझनेस करतात, व्यवसाय करतात, त्या व्यावसायिक लोकांनी मिळून हे संघटना स्थापन केली आहे. आणि त्यातल्या त्यात इतर लोकही त्यामध्ये अनुदान करायला लागलेत. आता लाखोचं अनुदान होते. त्यामुळे आम्ही हे कंटिन्यू सकाळ म्हणजे रात्रीपासून चालू होते आमचं 5 तारखेपासून ते 6 वाजेपर्यंत. बघा 6 तारीख आहे आज. आणि संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोपर्यंत राहतील आमचं हे कंटिन्यू चालू राहणार आहे. बरं, सर्वांना तुम्ही नाश्ता देताय, चहा देताय, तुम्ही स्वतः काय खाल्लं का? हा, यांचं झालं की आपले इथलेच लोक आपण भूक मेलेली आहे, त्यांचं पोट भरायची एक इच्छा आहे. खूप चांगलं आहे. आणखीन कोण काय बोलणार आहे? तुम्ही बोलणार आहे ताई? हे करतात ना, माझ्या मिस्टरांचं खूप म्हणजे, आणि सर्व जे माझ्या मिस्टरांना साथ देतात त्यांचे काय नाव तुमच्या मिस्टरांचं? सतीश थोरात. अच्छा. अरे वा, सतीशच्या मिस्टर. आभारी आहे मी त्या. नाही, बरोबर आहे, तुम्ही वाटप करताय, पण ते घ्यायला पण कोणतरी आलं पाहिजे ना. काय हे सगळे. हा, हे तुमचे मिस्टर. अरे वा 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 वा. सतीशजींना आम्ही पहिल्यांदाच भेटतोय. जय भीम. नाही, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हे जसे तुमचे मिस्टर लोक जसे तन मन धनाने करताय, तसे तुम्ही अविरत न थकता न करता तुम्ही सुद्धा वाटप करताय. काय सर्व आमचे मुलं आहे काय, फॅमिली वगैरे सर्वांचा हातभार आहे. तुम्ही काय सांगाल ताई? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आम्ही इथे दरवर्षी येतो. मी गेल्या 6-7 वर्षापासून येते. उपक्रम हा गेल्या 15 वर्षापासून आहे. आणि मी कामावर असल्यामुळे मला सुट्टी मिळत नव्हती. पण आता माझं काम चालू झालं, त्यामुळे मला सुट्टी 7 डिसेंबरला 14 एप्रिलला सुट्टी मला तिथे आवडली. तर इथे आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून येते. त्यांची छोटी बहिणी आहे. अच्छा. तर ते मला सकाळी फोन करून आवर्जून बोलवतात की तुम्हाला लोकांना या समाधानापेक्षा वेगळ्या समाधान असू दिलं नाही. कारण ही जी ती सेवा करतात ना, या सेवेसारखी दुसरी सेवा नाही आहे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आणि यासारखं दान मला नाही वाटत अजून कुठलं असेल. नाही, कोणतंच नाही. कष्टातून मिळवलेला जी चीज आहे त्याचं हे सगळं फळ दिसतं.
खरोखर हे खूप चांगलं काम आहे काय. आणि तुम्ही एक फेरीचा धंदा करून एवढा मोठा उपक्रम राबवताय. एवढ्या सगळ्या उपक्रमाला हँडल करणं हे काही साधी गोष्ट नाही. कारण आपण घरामध्ये जेव्हा 10-12 लोक येतात तेव्हा आपली चलबिचल होते. असं सगळ्यांना बघायचं म्हणून आणि इथे लाखोच्या संख्येने लोक येतात. त्या सगळ्या लोकांना अगदी लाईनमध्ये लावून त्यांच्याशी प्रेमाने असं नाही अंदावंदा तिथे होत नाही. अगदी प्रेमाने बोलून त्यांच्याशी व्यवस्थित त्यांना अन्नदान दिलं जातं. नाही खरंच खूप चांगला उपक्रम आहे. तुमचे मिस्टर लोक जसं उभे आहेत त्यांना तुम्ही खांद्याला खांदा लावून तुम्ही शक्ती देऊन त्यांच्याबरोबर तुम्ही कार्यरत आहात. असंच कार्य अविरतपणे चालू ठेवा. खूप वर्ष हे कार्य आमच्या हातून घडवून एवढंच फक्त इच्छा आहे. तेच तुम्हाला सांगतोय, हे कार्य अविरत चालू ठेवा. त्याचे तुम्हाला हे मिळतीलच, त्याचे फळ मिळतच राहील. फळ मिळावं असं काही नाही. नाही ते फळ मिळतंच. आपल्या हातून चांगलं कार्य व्हावं एवढीच फक्त इच्छा असते. कसं असतं, तुम्ही चांगलं काम करता त्याचं फळ मिळणारच तुम्हाला. सांगितलंय ना, तुम्ही कामं करत राहा. बरोबर आहे, फळाची अपेक्षा नाही ठेवायची आपण. बरोबर आहे. फक्त चांगली कामं करायची. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खूप चांगला उपक्रम आहे हा. उपक्रम तुमचा वर्षानुवर्ष चालत राहू दे, याच्यात अजून भर पडू दे. आणखीन जास्त लोकांना तुम्ही भोजनदान अन्नदान द्या. 60-70 हजार लोकांना आम्ही भोजनदान देऊ शकतो. पुढच्या वर्षी कदाचित आम्ही 2-3 लाख लोकांना देऊ शकतो. होईल 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 होईल. खूप चांगला उपक्रम आहे तुमचं. लोकनेता युट्यूब चॅनलला तुम्ही तुमची माहिती शेअर केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार. तू काय सांगशील आजच्या दिनी? ॲक्च्युली हा उपक्रम माझ्या आजी सासूंपासूनच्या काळापासून हा इथे दरवर्षी होत आहे. आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आमचा तळागाळातला समाज इथे येतो आणि इथे सर्वांना आम्ही एवढं प्रोव्हाइड करतोय. आणि मानमत्तेसाठी हरवर्षी इथे एवढे लोक जमतात आणि आमच्यातर्फे त्यांना एवढं हे आम्ही खाऊ नाश्ता खाऊ आणि नाश्ता जेवढं आमच्याकडून होऊ शकतं तेवढं आम्ही हरवर्षी करण्याचा प्रयत्न करताय. आता हे लोक करत आहेत, तर ती जबाबदारी तुमच्यावर आहे, तरुण खांद्यावर आहे. येणारी पिढी आमच्यावर असणार आहे आणि आम्ही पण हा उपक्रम असाच पुढे करत राहू आणि याहीपेक्षा चांगला होईल, उत्तम होईल याची हरवर्षी काळजी घेत राहू. तू काय करणार? तू वाटत पण नाही, एकतरी वाट कोणाला तरी येणार आहे व्हिडिओ. नाही करणार 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 करणार. चला धन्यवाद.